श्री स्वामी समर्थ. यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. त्यापैकी एक सोमवार तर आपला करून झाला आहे. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची एक मूठभर धान्याचा अभिषेक केला जातो. आणि विशेष म्हणजे दर सोमवारी हे धान्य सुद्धा वेगवेगळं असतं. या धान्याला शिवामूठ असं म्हटलं जातं. यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे. तर त्याच दिवशी पुत्रदा भागवत एकादशी आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्न होता की एकादशीचा उपवास तर आपण सोडत नाही, पण श्रावणी सोमवार मात्र संध्याकाळी सोडला जातो. मग आता करायचं काय? त्याचप्रमाणे या सोमवारची शिवामूठ नक्की कोणती, ती कशी व्हावी? पहिला सोमवार जर करायचा राहिलेला असेल किंवा पहिला सोमवार तर केला पण संकल्प करायचा राहून गेला, त्याचबरोबर अविवाहितांनी मुठीची कोणता मंत्र म्हणावा या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, 24 तारखेला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि यंदाची शिवमुठ आहे तिळाची. शिवमुठ वाहून श्रावणी सोमवारची पूजा 24 तारखेला केली जाईल. पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशी सुद्धा आहे. पण उपवास कसा करावा, कधी सोडावा ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण दुसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी या संदर्भातील माहिती जाणून घेऊया. बघा, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जशी आपण घरच्या घरी आपल्या देवघरातील शिवलिंगाची किंवा स्वतःच्या हाताने मातीचं किंवा वाळूचं ज्याला पार्थिव शिवलिंग म्हणून पूजा केली जाते, त्याची श्रद्धापूर्वक केली, त्याच्यावर शिवमुठ वाहिली, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी सुद्धा ही पूजा करायची आहे. फक्त शिवमुठ ही वेगळी असेल. बघा, पहिल्या श्रावण सोमवारप्रमाणे याही सोमवारी सकाळी सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करावी. दिवसभर उपवास करावा. साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकतात, बटाट्याचे पदार्थ खाऊ शकतात. मीठ घालून तयार केलेले उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतं. फळं खाऊन तुम्ही उपवास करू शकतात. फक्त गोड पदार्थावर उपवास करू शकतात. पण या उपवासामध्ये भगर अजिबात खाऊ नका. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल पूर्वापार चालत आलेली या उपवासाची, त्याचप्रमाणे तुम्ही उपवास केला तरीही काही हरकत नाही. आता पूजेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यांना अगदी ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाचा अभिषेक करून शिवमुठ वाहणं शक्य आहे त्यांनी त्या वेळेत करावं. ज्यांना अगदी सकाळी देवपूजेची वेळ साधता येईल त्यावेळेस पूजा करता येईल तेव्हा केली तरी चालेल, किंवा अगदी शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा. सायंकाळी प्रदोष काळाच्या वेळी शिवलिंगाची पूजा करा. प्रदोष काळामध्ये शक्य झालं नाही तर रात्री म्हणजे 9 वाजेच्या आत तेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा शिवलिंगाचा अभिषेक करा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आता बघा, दुसऱ्या श्रावण सोमवाराला एकादशी व श्रावणी सोमवारचे असे 2 उपवास एकत्र आले आहेत. तर मग हे दोन्ही उपवास आपण कसे सोडायचे ते पाहू. आता करायचं काय? तर अगदी सोपं उत्तर आहे. त्यावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रावणी सोमवारी भगर चालत नाही. भगर इतर वेळी आपण उपवासाला खातो, बरोबर. एकादशीच्या उपवासाला भगर चालते, पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. फराळाचे पदार्थ खाऊन पण संध्याकाळच्या फराळात मात्र भगर खायची आहे. म्हणजे भगरीवर तुम्ही श्रावणी सोमवार सोडणार आहात, पण तुमची एकादशी सुद्धा मोडणार नाही. कारण एकादशीला तर भगर चालते, म्हणून दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकतात, दूध घेऊ शकतात. जसा उपवास इतर दिवशी करता तसा करू शकतात. प्रश्न फक्त आहे की दोन्ही एकत्र कसा घडवायचा. तर तो संकल्प करून आपल्याला आपण पहिल्यांदा संकल्प करायचा आहे. जर आता सोमवारचा उपवास आहे तर तुम्ही संकल्प करून हा उपवास करायचा आहे. त्याचबरोबर आता शिवलिंगाला आपण सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर आपण पूजेमध्ये घेतलं एकतर दूध, दही किंवा पंचमृत याचा अभिषेक करून घ्यायचा. पुन्हा एकदा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं, कापडाने पुसून घ्यायचं. त्यानंतर शिवलिंगावर चंदनाचं लेपन करायचं किंवा तुम्ही फक्त भस्म लावला तरीही चालेल. अष्टगंध तुमच्याकडे असेल तोही लावला तरी पण चालतं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक पांढरं कापड पाटावर किंवा चौरंगावर अंथरून त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे. तुम्ही स्टीलचं ताट घेतलं किंवा परात घेतली तरीही चालेल. म्हणजे काहींकडे वस्तू उपलब्ध नसतात तर मग मनामध्ये संकोच बाळगू नका. तर बघा, ताटामध्ये शिवलिंग ठेवण्यापूर्वी आपण थोड्याशा अक्षता ठेवायच्या किंवा तुम्ही बेलपत्र जी आपली सुलट बाजू असते त्या बाजूने करून बेलपत्र ठेवून त्याच्यावर शिवलिंग ठेवलं तरीही चालतं. त्यानंतर शिवलिंगाला आपण पांढऱ्या रंगाचा धागा किंवा कापूस अर्पण करायचा आहे. एक बेलपत्र पालथं करून वाहायचं आहे. तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते मागच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही? शिवलिंगामध्ये फक्त भगवान शिव नाही आहेत तर त्याच्या संपूर्ण परिवार बसलेला आहे. तर त्यांच्यामध्ये श्री गणेश भगवान तर येतातच. तर गणेश भगवानांना दुर्वा चालतात, तसे शिवलिंगालाही दुर्वा चालतात. महादेवांना सुद्धा दुर्वा प्रिय आहेत, कारण आपण पत्री पूजा करतो. बघा, हरतालिकेच्या वेळेस तर तेव्हा महादेवाची पूजा करतात. ज्या पत्री वाहिल्या जातात त्यामध्ये दुर्वांचाही समावेश होतो. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णाची निळी फुलं, नाही तर मग सध्या कोणतीही फुलं तुम्हाला जी शिवलिंगाला वाहू शकतात.
मिळाला धोत्राचे फळ, फूल, बेलाचं फळ हे तुम्ही भगवान शिवशंकराचे नाम जप कर शिवलिंगावर वाहिली जातात. बघा, मुख्याने पूजा करू नये. दरवर्षी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर तिळाची शिवामूठ वाहिली जाते. तर याही वर्षी आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवाराचे हे व्रत करताना शिवामूठ म्हणून शिवलिंगावर पांढरे तीळ हे धान्य वाहायचे आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्रत आपण सर्वजण एक तर हा उद्देश ठेवून करतो की भगवान शिवशंकराच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावं, घरामध्ये सुख समाधान नांदावं, किंवा सौभाग्यवती महिलांचं सांगायचं झालं तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून त्या शिवशंकराचे आशीर्वाद मागत असतात आणि शिवलिंगावर शिवमूठ वाहत असतात. त्यामुळे इथे आपल्याला काळे तीळ नाही तर पांढरे तीळ शिवलिंगावर शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे. जर आपण पितृकार्यासाठी ही पूजा केली असती तर नक्कीच आपल्याला आपल्या सर्वांना शिवलिंगावर काळे तीळसुद्धा वाहता आले असते. तर एवढा फरक फक्त लक्षात घ्या. ज्याप्रमाणे शिवलिंगावर पांढरे तीळ शिवमूठ म्हणून वाहा, आपल्या उजव्या तळहातावर एक मूठ पांढरे तीळ घेऊन त्यावर थोडंसं पाणी टाकून आपण शिवमूठ बंद करून शिवलिंगावर धरायचे आणि ते तीळ शिवलिंगावर हळूहळू मुठीतून सोडताना म्हणावं, शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची दिरा जावाची, ननंदाची भरतराची नावडती आहे ती आवडती कर रे देवा. आणि सगळे तीळ वाहून द्यावे. आणि सौभाग्यवती महिलांनी व्यतिरिक्त तुम्ही जर विवाहित पुरुष असाल किंवा अविवाहित मुलं मुली ज्यांना आपण कुमारिका म्हणतो ते तुम्ही असाल, किंवा मग तुमचं लग्न झालेलं असेल पण तुमचे पती आता हयात नाही आहेत, म्हणजे काय तर तुम्ही ब्रह्मचारिणी आहात, तर अशा सर्वांना हा मंत्र म्हणता येणार नाही. तर मग तुम्ही काय म्हणायचं तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा. अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणता येईल. तुमच्यापैकी जे कोणी श्रावणाचा पहिला सोमवार करू शकले नाहीत, म्हणजे तुमच्याकडून पूजा झाली नाही, मग तुम्ही शिवामूठ वाहू शकला नाहीत, तर मग काय करायचं, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम शिवलिंगावर तांदूळ हे धान्य शिवमूठ म्हणून व्हायचं. कारण पहिली शिवमूठ तांदळाची असते म्हणून त्यानंतर पांढरे तीळ हे धान्य शिवमूठ म्हणून व्हायचं. आणि एकदमच तुम्ही शिवमुठीचा मंत्रही म्हणू शकता सांगितल्याप्रमाणे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला जास्तीचा सोमवार करायची गरज पडणार नाही. कारण जेव्हा आपल्याकडून असं काही होतं की आपल्याकडून पहिला सोमवार राहून जातो तर आपण दुसऱ्या सोमवारी त्या 2 शिवमुठी वाहून घ्यायच्या असतात. फक्त जेव्हा आपल्याकडून शेवटचं सोमवार असं झालं की आपल्याला काही कारणामुळे पूजा करता आली नाही किंवा शिवमूठ वाहता आली नाही, तर मग त्यावेळेस आपण जास्तीचा सोमवार हा करू शकतो. बघा, एकदा की शिवमूठ वाहून झाली की शिवलिंगाला आपण धूप दीपाने ओळून घ्यायचा आहे. एका हाताने घंटी वाजवायची, म्हणजे डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हातामध्ये दीप अर्थात दिवा पकडायचा आणि त्याने ओवाळून घ्यायचं. आपण दही भाताचा, खडीसाखरेचा किंवा पंचामृताचा नाही तर मग फळांचा नैवेद्य देवाला दाखवू शकतो. नैवेद्याच्या शेजारी पाणी ठेवायचं आहे. आता बघा, दुसरा श्रावणी सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याचा लाभ सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. कशा प्रकारे, सकाळी बघा शिवशंकराची शिवमुठीची पूजा तुम्ही कराल तेव्हा पांडुरंगाची पूजा सुद्धा करा. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवघरात जो छोटा बाळकृष्ण असतो त्या बाळकृष्णाची पूजा सुद्धा भगवान शिवशंकराबरोबरच करायची आहे. महादेवाची काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार असाल तर त्याबरोबरीने हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम अशी पांडुरंगाची अर्थात विष्णूसाठी सुद्धा तुम्ही काही स्तोत्र म्हणू शकतात. आपल्याला संतती प्राप्ती होण्यासाठी, तर संततीसाठीच नाही तर संततीच्या भविष्यासाठी, उज्ज्वल कल्याणासाठी, त्याचबरोबर शिक्षणात प्रगती, नोकरीत प्रगती आणि उत्तम त्याचं आयुष्य राहावं यासाठी आपल्याला पांडुरंगाची सुद्धा या दिवशी सेवा करायची आहे. दशपूजा करतो तशीच आपल्याला पांडुरंगाची सेवा करायची. उपवास सोडताना फरक लक्षात घ्यायचा, बाकी काही नाही. तसंही श्रावणी सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो, त्यामुळे कुठेही मध्ये एकादशी मोडण्याचा प्रश्न येत नाही. त्याचबरोबर अनेकांना मनात अशी सुद्धा शंका आहे की 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला भागवत एकादशी आहे, तर त्या दोन्हीपैकी कुठली एकादशी धरायची. तर अर्थात 24 तारखेची एकादशी आपल्याकडे केली जाते. स्मार्त एकादशी जी आहे ती संन्यासी लोक धरतात. हे व्रत करत असताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी सांगते की ज्याच्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही ते म्हणजे तुम्ही व्रत सुरू करण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांच्या किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन मगच पूजेला सुरुवात करा. त्यानंतरच ही पूजा, हे व्रत जेव्हा आपण करतो तर एकदा ही शिवमुठ वगैरे वाहून झाली की त्यानंतर लगेचच तुम्ही शिवमुठीची कहाणी वाचून घ्यायची आहे. दिवसभरात म्हणा, नाही तर मग संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस का होईना ती आवर्जून वाचायची आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट की शिवपूजा ही कापूर आरतीशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुम्ही भगवान शिवशंकराची पूजा करताना किंवा त्यांची लवलवंती विकराळ ब्रह्मांडी आरती करताना कापूर आरती अवश्य करा. गळती ही शिवलिंगावर ठेवावीच लागते का तर घरी पूजा केल्यावर अजिबात नाही. तुमच्याकडे असेल तर ठेवा, नसेल ठेवली तरी पण चालते. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली अंघोळ वगैरे झाल्यावर शिवलिंगाला स्नान घालायचं. शिवलिंग व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचं. चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा. शिवलिंग देव्हाऱ्यामध्ये आपण ज्या जागेवर नेहमी ठेवतो तर तिथे स्थापन करून द्यायचं.
आणि जे काही निर्माल्याचं साहित्य असेल, मग ते शिवामुठीचं धान्य असेल, त्याचबरोबर पानं फुलंही असतील, तर मग हे सगळं आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं किंवा एखाद्या झाडाखाली टाका. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा, त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे उपवास कसा केला पाहिजे जेणेकरून दोन्ही उपवासाचे तुम्हाला लाभ मिळतील, इतर माहिती ही या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथं थांबवते. श्री स्वामी समर्थ.